शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. आजचा हा लाईव्ह करण्याचं एक मेन कारण, आपण कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आणि कांद्याचं बियाणं विकणाऱ्या आपल्या सगळ्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रमुख डिस्ट्रीब्युटर्स आणि डीलर्ससाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवतोय. मुळात हा आजचा व्हिडिओ नाही, एक शृंखला मी आता ही तुमच्या पुढे पुढच्या साधारणतः 6 महिने, आज मी 27 सप्टेंबर 2025 रोजी हा व्हिडिओ शूट करतोय आणि पुढचे 6 महिने साधारणतः वेगळ्या अशा छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून बल्ब ते बियाणं हा जो प्रवास आहे कांद्याचा हा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आता आपण पाटील बायोटेकचं जे सीड प्रोडक्शन आहे यावर्षी साधारणतः आपण एक 250-300 एकरवर आपण सीड प्रोडक्शनचा प्लॅन करतोय. त्यातला पहिला मुद्दा जो आहे सीड प्रोडक्शनचा जो पहिला टप्पा आहे तो आहे बल्ब सिलेक्शन. 4 टप्प्यांमध्ये आपण हा व्हिडिओ म्हणजे या संपूर्ण विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार. त्याचा पहिला टप्पा बल्ब सिलेक्शन, दुसरा टप्पा फार्मर किंवा एरिया सिलेक्शन, हे फार महत्वाचं आहे, त्याचं मी त्याच वेळेस तुम्हाला त्याचं विश्लेषण करेन. तिसरा टप्पा पूर्ण क्रॉपचं मॅनेजमेंट, म्हणजे उच्च प्रतीचं बियाणं बनवायचं तर त्या ठिकाणी न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आलं, रोग कीड नियंत्रण आलं, पोस्ट हार्वेस्टिंग आलं. आणि चौथा टप्पा प्रोसेसिंग, म्हणजे सीड काढल्यानंतर त्याच्या ज्या पॅकिंगच्या आधीच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्यामध्ये सीडचं ग्रेडिंग करणं, सीडचं जर्मिनेशन टेस्ट करणं, सीडचं स्टोरेज चांगलं, असे 4 टप्पे आहेत. बल्ब सिलेक्शन, एरिया सिलेक्शन किंवा फार्मर सिलेक्शन, क्रॉप प्रोटेक्शन किंवा क्रॉपचं संपूर्ण नियोजन आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे काढणी पश्चातचं सगळं तंत्रज्ञान विक्रीपर्यंत. आता सगळ्यात मेन शेतकरी बांधवांना बियाणं निवडताना जो मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे की त्या बियाण्यामध्ये वेगळे येणे, त्या बियाण्याची कलर क्वालिटी डाऊन होणे, त्या बियाण्यामध्ये जोड कांदा निघणे किंवा कमी कालावधीचं बियाणं असणे, म्हणजे कमी दिवसाचं पीक तयार. आता अबोणा या ठिकाणी आहे कळवतात, मॅक्सिमम सिलेक्शन इथंच केलेलं. इथे जवळपास आपला आता एक 100-125 टन माल हा प्रोसेस मधून झालेला आहे. आणि त्याचं स्टोरेज या ठिकाणी थोडं जवळ जर येऊन बघितलं, थोडं जवळ मित्रांनो तुम्ही जर बघितला हा पूर्ण कांदा, म्हणजे ह्या कांद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर वरचं जे याचं लेअर आहे हा लेअर अतिशय स्ट्रॉंग आहे, सुंदर. म्हणजे हा पूर्ण लेअर आहे, तो काढल्यानंतर परत खाली 2 ते 3 लेअर आहे, म्हणजे डबल पत्तीचा ट्रिपल पत्तीचा कांदा आपण या ठिकाणी सिलेक्ट केला. बघा ही 2 पत्ती आहे, परत खालचा 3री पत्ती. दुसरं वैशिष्ट्य याचा कलर हा अतिशय सुंदर आहे. तिसरं वैशिष्ट्य प्रत्येक बल्बची जी साईज आहे बघा, युनिफॉर्म साईज. कुठेही तुम्हाला ह्या पूर्ण बल्ब मध्ये एक सिंगल जोड कांदा, ज्याला आपण डबल कांदा म्हणतो, हा कुठेही दिसणार नाही. एकसारखा कलर, त्याची पत्ती स्ट्रॉंग असणे, डबल पत्ती किंवा ट्रिपल पत्ती असणे, कांद्यामध्ये कुठेही सड नसणे, त्याचा मूळ चांगलं, त्याचा शेंडा अतिशय व्यवस्थित, काजळी नसणे, पूर्णपणे ग्रेडिंग करून आपण हा उच्च प्रतीचा कांदा हा आपण परचेस केला आहे. आणि आजचे कांद्याचे परचेसचे रेट हे साधारणतः 4,000 रुपये ते 5,000 रुपये क्विंटल आहे. तर अतिशय उच्च प्रतीचा हा कांदा आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. साधारणतः अजून 2 महिने, आजची तारीख आहे 27 सप्टेंबर, 2 महिने याला आपण अतिशय सुंदर अशा म्हणजे पूर्ण एरिएशन असलेल्या ठिकाणी त्याला आपण स्टोअर केलेला आहे. या इकडे दाखवतो तुम्ही. एका साईडचा हे मी सगळं दाखवण्याचं कारण असं नाही, कांदा जर तुम्ही काढला, कांद्याची क्वालिटी तुम्ही बघा, आणि जितका हा बल्ब एकसारखा असेल, जितका हा बल्ब युनिफॉर्म असेल, तेवढं याच्यापासून येणारं सीड हे तितक्या क्वालिटीचं असेल. ह्या कांद्याचं सगळ्यात मेन वैशिष्ट्य मित्रांनो बघा, ही पहिली पत्ती काढल्यानंतर ही दुसरी पत्ती अतिशय बिलकुल असं वाटणारच नाही तुम्हाला, एकदम पापड पापुद्रा, तो सुद्धा पूर्ण कोरडा आहे. मी परत एकदा तुम्हाला काढून दाखवतो, कारण असा प्रत्येक कांदा आम्ही निवडलाय बघा. ही पहिली पत्ती आणि खालची पत्ती याची बेस्ट, इतका प्युअर क्वालिटीचा कांदा आम्ही सिलेक्ट केलाय. डबल पत्ती याला म्हणतात. ह्या टाईपचा प्रत्येक कांदा असा साधारणतः
150 मेट्रिक टन कांदा आपण या ठिकाणी आतापर्यंत प्रोपोज केला. अजून साधारणतः 200 मेट्रिक टन कांदा आपण प्रोपोज करणार आहे. आणि याचं जे पण आपण सीड प्रोडक्शनला जे पण आपण बल्ब देणार आहोत, हे बल्ब म्हणजे शेतकरी जे आपण निवडणार आहोत ते सुद्धा अतिशय क्वालिटीचे शेतकरी आपण निवडणार आहोत, जिथे प्रति एकर साधारणतः 3 ते 4 क्विंटल क्वालिटी सीड तयार होईल, प्रोड्यूस होईल. ज्या ठिकाणी पूर्ण तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं असेल, ज्या ठिकाणी पूर्ण स्प्रे मॅनेजमेंट पाटील बायोटेकचं असेल, ज्या ठिकाणी प्लॉटचं आयसोलेशन चांगलं असेल, म्हणजे तिथे दुसरं कांद्याचं बियाणं दुसऱ्या कंपनीचं नसणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं कांद्यामध्ये पॉलिनेशन होण्यासाठी एक विशेष प्रक्रिया आम्ही राबवणार आहे, जी कांदा बियाणं उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कंपनीने वापरली पाहिजे. कारण ते पॉलिनेशन जर चांगलं झालं तर सीड जे आहे ते ठोसर सीड, एक मजबूत सीड, एकदम दमदार वजनदार सीड त्या ठिकाणी तयार होऊ शकेल. तर आजचा व्हिडिओचा माझा मेन उद्देश एकच आहे की मी तुम्हाला म्हणजे खास करून शेतकरी बांधवांना प्रत्येक गोष्ट ह्या सीड प्रोडक्शन मधली दाखवण्याचा माझा प्रयत्न हा आहे की आम्ही इतकी काळजी घेऊन बियाणं तयार करतोय की ज्याच्यामध्ये अडचण शेतकऱ्याच्या बियाणं विकत घेतल्यानंतर अडचण यायलाच नाही पाहिजे. यासाठी माझा हा सगळा खटाटोप आहे, हा सगळा प्रवास यासाठी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर पुन्हा एकदा क्वालिटी बघण्यासारखी सुंदर क्वालिटी. आणि हा पहिला टप्पा आम्ही या ठिकाणी पूर्ण केला, चालू आहे. साधारणतः 250 टन माल. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, खूप मोठी रिस्क आहे सीड बनवण्यामध्ये, पण क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. क्वालिटीशी अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. 1 इंच, 1 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 ग्राम सुद्धा कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हे ठरवलंय. कितीही पैसे लागले, कितीही महाग पडलं तरी चालेल, परंतु सीड मध्ये आता क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि त्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. दुसऱ्या भागामध्ये फार्मर सिलेक्शन, एरिया सिलेक्शन याविषयी मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार. याविषयी जर तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, कांदा पाटील बायोटेक कांदा बीज उत्पादन अभोना गुलाबी याचा जो व्हिडिओ आपण बघतोय पार्ट 2 मध्ये आपण कांद्याची बल्ब सिलेक्शन, प्रतवारी आणि लागवड पद्धत या 3 गोष्टी समजून घेणार आहोत. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय की अतिशय गुलाबी रंगाचा एकसारखा आणि एक आकाराचा कांदा आपण सिलेक्ट केलेला आहे आणि त्याची प्रतवारी सुद्धा आपण करून घेतोय. प्रतवारी करून हा कांदा आमच्या सेंट्रल गोडाऊनवरनं आपण शेतकऱ्याकडे पाठवण्याची व्यवस्था करतोय. या ठिकाणी लागवड करताना 2 पद्धती शक्यतोवर वापरतात. काही लोक कांद्याचा वरचा 25 ते 30% भाग कट करतात, काही लोक संपूर्ण कांदा लावतात. आता कांद्याचा 25 ते 30% वरचा भाग कट केल्यानंतर आणि संपूर्ण कांदा लावल्यानंतर काय फरक पडतो, जिथे प्रात्यक्षिकाअंती आमच्या असं लक्षात आलं की जर संपूर्ण कांदा लावला तर थोडी उगवण उशिरा होते, परंतु फुटव्यांची संख्या खूप वाढते. आणि जर कांदा कट करून लावला तर उगवण लवकर होते, परंतु फुटव्यांची संख्या मर्यादित राहते. त्याचबरोबर कांदा सडण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. आता आपण बघतोय व्हिडिओमध्ये की प्रत्यक्ष कांदा लागवड, अभोना गुलाबी बीजोत्पादनाची लागवड या ठिकाणी चालू आहे. आता ही लागवड करत असताना 2 पद्धती परत या ठिकाणी आहेत. एक आहे सरीवरंबा पद्धत आणि दुसरी आहे बेड पद्धत. बहुसंख्य लोक बेड पद्धतीने लागवड करतात आणि बरेचसे लोक सरीवरंबा पद्धतीने सुद्धा लागवड करतात, पण सगळ्यात उत्कृष्ट पद्धत ही बेड पद्धत आहे. दोन्ही पद्धतींमध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की प्रति एकर साधारणतः 14 ते 15 क्विंटल बियाणं हे लागलंच पाहिजे. 3.5 किंवा 3 फुटाचा बेड तयार करून त्या बेडवर सिंगल लॅटरल, जर काळी जमीन असेल तर, हलकी जमीन असेल तर डबल लॅटरल घेऊन आपल्याला 2 ओळी लावायच्या. दोन्ही ओळींमध्ये साधारणतः 1 ते 1.5 फुटाचा गॅप पाहिजे आणि 2 कांद्यांमध्ये साधारणतः 6 ते 9 इंचाचा गॅप पाहिजे. भारी जमीन असेल तर 9 इंच, हलकी जमीन असेल तर 6 इंच. दुसरी जी पद्धत आपण आता व्हिडिओमध्ये बघतोय ती आहे सरी पद्धतीने लागवड करणे, सरी वरंबा पद्धतीने लागवड करणे. एका सरीपासून दुसऱ्या सरीचं अंतर हे साधारणतः 1.5 ते 2 फूट आहे आणि 2 कांद्यामधलं अंतर हे 6 ते 9 इंच आहे.
या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला एकरी 14 ते 15 क्विंटल बेनं लागवड होताना दिसते. मागच्या वर्षी जवळपास आपण 350 एकरवर हा अभोणा गुलाबी कांदा बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला आणि त्या ठिकाणी जवळपास 50 ते 60% क्षेत्र हे सरीवरंबा पद्धतीने होतं आणि 50 ते 60% क्षेत्र हे गादी वाफा पद्धतीने होतं. सरीवरंबा पद्धतीमध्ये फक्त अडचण हीच येऊ शकते की जर जमीन ही पाणी धरून ठेवणारी असेल तर त्या ठिकाणी कांद्यामध्ये पुढे सड किंवा कूज लागू शकते आणि अशा ठिकाणी म्हणजे अशा जमिनीमध्ये शक्यतोवर बेड पद्धतीने लागवड करणं जास्त फायदेशीर ठरतं. तर या पूर्ण प्रवासाचा प्रत्येक पार्ट तुम्हाला दाखवण्यामागचं कारण की माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विक्रेत्याला, प्रत्येक डीलरला कांदा सिलेक्शनपासून काय क्वालिटी आम्ही जपलेली आहे, लागवड करताना क्षेत्र आम्ही असं निवडलेलं आहे, भाग आम्ही असा निवडलेला आहे, झोन आम्ही असा निवडलेला आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मधमाशा येतील, शेतकऱ्याची कॅपॅसिटी असेल, तो भांडवलदार असेल, तो चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकेल आणि त्या शेतकऱ्याला ट्रेनिंग दिल्यानंतर तो ते ट्रेनिंग पूर्णपणे फॉलो करेल. अशा तिन्ही गोष्टींचा पूर्ण विचार करून हा कार्यक्रम आम्ही 2025-26 मध्ये बीजोत्पादनासाठी वापरला. 2026-27 मध्ये जवळपास 1000 एकरवर हा बीजोत्पादनाचा कार्यक्रम आम्ही राबवतो आहोत. त्याची सुद्धा बल्ब सिलेक्शन पासून अगदी मार्केटमधनं कांदा विक्री घेण्यापासून ते लागवड ते हार्वेस्टिंग पर्यंतची प्रत्येक गोष्ट ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी जो अभोणा गुलाबी सारखी व्हरायटी सिलेक्ट करेल, प्रत्येक विक्रेता जो अभोणा गुलाबी सारखी व्हरायटी विकेल, याला प्रत्येक गोष्ट दाखवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि ती विश्वासार्हता यापुढे कायमच आम्ही करू अशी मी आशा बाळगतो. तर या व्हिडिओमध्ये कांद्याची प्रतवारी, कांद्याचं लागवडीची पद्धत आणि कांद्याचं सीड क्वालिटी या तिन्ही गोष्टी तुम्ही फार जवळून अनुभवू शकता, बघू शकता. एक स्टंप बघा, स्टंप 1 2 3 4 1 2 3 4 5 6 आणि हा आवाज बघा, आवाज जसा रबराचा आवाज आहे. टायर वरूनच घे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फुटवे 14. आणि हा आवाज तुम्ही बघितला मित्रांनो तर बिलकुल रबरासारखं जी पात आहे ती पात एकदम कडक आणि टाईट आहे. मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. आपण पाटील बायोटेकच्या सीड प्रोडक्शन कार्यक्रमात, कांदा बीजोत्पादन कार्यक्रमाच्या या 3ऱ्या भागामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी आत्ता आपण जे डे फर्स्टपासून म्हणजे अगदी कांद्याच्या सीड सिलेक्शनपासून जे व्हिडिओ आपण बघत आलेलो आहोत त्यातला हा 3रा टप्पा आहे, ज्याला आपण गुंडी स्टेज म्हणतो. म्हणजे आत्ता हळूहळू फ्लावरिंग सुरुवात झालेली आहे. आजची तारीख आहे 26 जानेवारी 2026 आणि माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा नाव सांगा. नमस्कार, मी महेश रामेश्वर कुटे, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. ओके महेश भाऊ, आत्ता आपल्या ह्या प्लॉटला नेमके किती दिवस झाले? गेले 70-75 दिवस कंप्लीट झाले. 70 ते 75 दिवस झाले. बरं, आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, मागच्या मुलाखतीत तुम्ही सांगितलं की कांदा अफलातून क्वालिटीचा होता ते मला, पण आता काय तुम्हाला फरक जाणवतो आज जी प्लॉटची कंडिशन आहे त्यामध्ये? सुरुवातीपासूनच नियोजन खराचं मार्गदर्शन तर लाभलेलंच आहे. आत्तापर्यंत आम्ही 4-5 वर्षाचा असा अनुभव आहे आमचा की जे बियाणं होतं तर ते उच्च प्रतीचं असल्यामुळं आम्हाला त्याचा चांगलाच फरक जाणवलेला आहे.
आणि अशी क्वालिटी आमची याच्या आधी नव्हती. अच्छा. राहिला विषय ट्रीटमेंटचा, तर सेम ट्रीटमेंट आमची दरवर्षी असतेच. सरांचं मार्गदर्शन तर होतच, पण क्वालिटी जी आहे तर याच्या आधी ती अशी आम्हाला मिळाली नाही. बरोबर. तर त्यानंतर आपण सगळ्यात मेन जो स्टंप आहे, प्रत्येकाला वाटतं की स्टंप असा सरळ पाहिजे, पात जी ती पडलेली नाही पाहिजे, पात एकदम टणक दणकट पाहिजे, म्हणजे जो स्टंप आहे तो दणकट पाहिजे. तर ते सगळं कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये दिसतंय का? स्टंपची म्हणजे मान आहे कांद्याची, ती पण जाडी भरपूर आहे. ओके. आणि स्टंपची जी क्वालिटी आहे तर सरळ, बिलकुल सरळ आहे. बरोबर. फुटव्यांची संख्या दरवर्षी फुटव्यांची संख्या साधारणतः जास्त आहे. किती असायची दरवर्षी? दरवर्षी 5-6 पर्यंत राहायची. अच्छा. आणि ते ते आता यावर्षी आपल्याला आता 10-10, 7-8, 12-12, 10-12, 7-8 तर एकदम कॉमन सरासरी आहे. 6-7ची. आता अशा फुटव्यांची संख्या ठिकाणी तर 12, आता इथे तर 12-13 फुटवे आहेत. 7-8 कॉमन आहे. कॉमन. आणि हा जो स्टंप आहे, तुम्ही थोडं जवळ येऊन दाखवा. हे मान बघा, ही जी मान आहे, ही मान बघा, ही म्हणजे मक्क्यासारखी मान आहे ना, ही मक्क्यासारखी मान, ही मान बघा. आणि हा स्टंप जो आहे याची मजबूती इतकी आहे की बिलकुल जसं बांबू आहे ना, प्रत्येक कडक. हे स्टंप बघा, एकदम कडक, मजबूत. आणि म्हणजे याच्यातलं येणारं सीड अतिशय उच्च क्वालिटीचं सीड बनेल, यात काही शंका मला वाटत नाही. यामधून सर आहे ना बरेचसे, आता हा स्टंप आहे याच्यामधून दुसरा पण स्टंप निघत आहे. असं बऱ्याच ठिकाणी होतं. म्हणजे एका म्हणजे stump मधून आता दोन stump येस येस, इथून 3 आपल्याला 3 फुटव्यांमधून 3 तर मिळतीलच, 6 पण ते 6 मिळणार. 6 म्हणजे एक्स्ट्रा मिळतात. ओके, ठीक आहे. हा बघ, आता ही सुरुवात आहे. आता हे मागं पुढं बरोबर. अजून हा एक यायची इथं आहे सुरुवात. आणि त्याच्यातूनच लगेच आपल्याला दुसरा पण मिळतोय. राईट, असे बरेच ठिकाणी आहे. करेक्ट. मित्रांनो, सगळ्या प्लॉटमध्ये म्हणजे आम्ही जे सीड सिलेक्ट केलेलं आहे ते इतकं दमदार होतं आणि इतकं, ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये भेसळ होण्याचा कुठलाही चान्स आपण ठेवला नाही. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कॉस्ट आपण बिअर करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त आपल्याला कसं चांगलं बीजोत्पादनासाठी सीड देता येईल हा प्रयत्न आपण केला. आणि त्यातनं आपल्याला जे बियाणं मिळणार आहे म्हणजे तेही तितक्याच क्वालिटीचं मिळणार आहे, हे मला आज पहिल्यांदा इथे अनुभव येतो. आता मी सुद्धा सीड प्रोडक्शनमध्ये इतक्या वर्षापासून काम करतो आपण, पण अशा प्रकारचे स्टंप मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही. हे इतके जाड स्टंप, बिलकुल मक्क्याचे. निवडक नाहीये. हा नाही, निवडक नाही ना, प्रत्येक स्टंप तसाच आहे. आता इथे सुद्धा 4 स्टंप आहेत, 5 स्टंप आहेत, पण प्रत्येकाची स्टंपची जी खालची जाडी आहे ती खूपच मजबूत आहे. हे तुमच्या बाजू 8-9 स्टंप आहेत, किती क्वालिटीचे आहेत. 1 टाइम मॅच्युरिटी, 1 टाइम आपल्याला या ठिकाणी आता गुंडी स्टेज दिसते. आता फक्त आपल्याला ढगाळ हवामानापासून या ठिकाणी वाचवायचं आहे. इथून पुढे 2 कामं आपल्यासाठी फार महत्त्वाची असतील. एक असेल की आपल्याला परागीभवन करून आणणे, आणि दुसरं असेल ह्या वातावरणामध्ये आपल्याला धुक्यापासून फुलाला वाचवणे. आत्ता गुंडी स्टेज जोपर्यंत हे झाकलेलं आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तो जसंही ओपन होईल, आता जे ओपन झालेले आहेत याला आपल्याला अडचण येऊ शकते. तर याच्यासाठी मित्रांनो, आत्ता ह्या स्टेजला ज्या शेतकरी बांधवांचे प्लॉट असतील त्यांनी जितका फॉस्फरस आणि पोटॅशियम जाईल तितकं चांगलं राहील. तर याच्यासाठी एकतर 052-34 ह्या ग्रेडचा वापर करायचा. साधारणतः 5 ते 7 किलो असा जर प्लॉट असेल, फुटव्यांची संख्या जर म्हणजे आपण 10 क्विंटल 14 क्विंटल बियाणं या ठिकाणी टाकलेलं आहे, 6-6, 7-7 फुटवे आहेत. 14 क्विंटल बियाणं म्हणजे जवळपास तुम्ही 1,40,000 कांदे आपण या ठिकाणी लावलेले आहेत. आणि 1,40,000 कांद्यांना सरासरी 4 फुटवे जरी पकडले आपण तर 5.5 लाख फुटवे या शेतामध्ये आहेत. तर एवढ्या फुटव्यांना पोचण्यासाठी आपल्याला 052-34 साधारणतः 7 ते 8 किलो प्रति एकर, सोबत ह्युमॉल गोल्ड 1 किलो हे घालून द्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र जाणं फार गरजेचं आहे. ते साधारणतः 1 किलो प्रति एकर ट्रिपने सोडायचं आहे. जसं फूल पूर्णपणे ओपन होईल तर यातले पोलन्स ओपन झाले या फुलामधले, म्हणजे परागीभवनसाठी इथे मधमाशी यायला सुरुवात झाली की त्यावेळेस मधमाशीला अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला क्वीन बीचा वापर करून आपल्या भागामध्ये मधमाशी आपल्याला वाढवायची आहे. क्वीन बीचा वापर करताना 2 पद्धती त्याच्यामध्ये एक सांगेल, दोन्ही पद्धती आपल्याला वापरायच्या आहेत. एक, क्वीन बी 250 मिली 100 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची. दुसरी,
एक साडी घ्यायची मोठी 10 फूट लांब, 5-6 फूट रुंद कॉटनची चालेल, 2 नरणी धरून ती घेऊन फक्त फिरायचं. दोन्ही कामं आपण करू म्हणजे परागीभवन जितकं स्ट्रॉंग होईल, ॲव्हरेज 7 क्विंटल 8 क्विंटलच आपल्याला गाठायचं. फक्त याने आपल्याला साथ दिली पाहिजे. आत्ताची परिस्थिती तर तशीच वाटते की आपण त्या लेवलनेच ॲव्हरेज गाठू. मित्रांनो रामराम, मी एक कांदा बीज उत्पादनाच्या इथं प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि विशेष आनंदाची बातमी सांगायची म्हणजे हा जो तुम्ही प्लॉट पाहतात तर हा आपल्या पाटील बायोटेक कंपनीचं जे काही यावर्षी आपण खरीप आणि त्याच्यासोबतच जे रब्बी हंगामामध्ये कांद्याचं बीज देणार आहोत तर त्या कांद्याच्या बियाण्याचा हा लाईव्ह प्लॉट आहे मित्रांनो. बऱ्यापैकी 3-3.5 एकराच्या आसपासचा हा प्लॉट इथं शेजारीच पुन्हा एकदा 3-3.5 एकराचा आपण या गावामध्ये प्लॉट दिलेला आहे. मित्रांनो मी वाशिम जिल्ह्यामधील मालेगाव त्याच्यासोबतच वारंगी या गावामध्ये इथं आलेलो आहे आणि एकंदरीत हा जो तुम्ही लाईव्ह प्लॉट पाहत आहात तर हा तुम्ही पूर्ण लाईव्ह प्लॉट पाहू शकता. हा सध्याच्या काळामध्ये काढणीच्या अवस्थेमध्ये आणि एकंदरीत जर तुम्ही बोंडाचा जर विचार केला एकदम जवळ तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जे बोंड आहेत अतिशय 2 हाताच्या उंजळीमध्ये बोंड बसलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे जे बोंडाची क्वालिटी आहे मित्रांनो आणि निश्चितच याच्यामध्ये जी बियाची क्वालिटी आहे तर ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो बऱ्यापैकी 13 नोव्हेंबरच्या आसपास हा प्लॉट लावला होता आणि आज मार्च महिना इथं चालू आहे मित्रांनो. 130 दिवसाच्या आसपासचा हा प्लॉट आहे. याच्या 2 ओळीमधल्या इकडे एक जोडवळ लावलेली आहे आपल्या शेतकरी मित्रांनी आणि इकडच्या साईडला एक जोडवळ लावलेली आहे. ह्या 2 जोडवळीमधल्या सेंटरच्या अंतराचा जर विचार केला तर 3.5 फुटाच्या आसपास आपल्याला 2 जोडवळीमधलं सेंटरचं अंतर पाहायला मिळते आणि एका ओळीमधल्या 2 ओळीतील अंतराचा जर विचार केला तर 1.25 फुटाच्या आसपास 2 ओळीतील अंतर आहे. मित्रांनो या प्लॉटच्या दांड्याची जी बोंडाची जी दांडी आहे मित्रांनो तर त्याच्या उंचीचा जर विचार केला तर 3.5 फुटाच्या आसपास आपल्याला जी याची उंची पाहायला मिळते. मित्रांनो जे बोंड आहे कांद्याच्या बीज उत्पादनाचं तर ते एकसारखं आपल्याला पूर्णपणे या प्लॉटवरती भरलेलं पाहायला मिळते. आपल्यासोबत प्रगतशील शेतकरीसुद्धा आहे. मी त्यांना विनंती करतो की आपल्या जे इतर शेतकरी मित्र जे हा व्हिडिओ पाहतात तर त्यांना आपली आणि त्याच्यासोबतच आपला हा जो कांद्याचा बीज उत्पादनाचा प्लॉट आहे तर त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन करावं. नमस्कार सर. सगळ्यात अगोदर आपलं नाव गाव सांगा दादा. माझं नाव गणेश सोपान बोरचाटे, मुक्काम पोस्ट वारंगी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. जिल्हा वाशिम. दादा आपण किती वर्षापासून कांद्याचं बीज उत्पादनाचे प्लॉट घेत आले? मी 4 ते 5 वर्ष झाले कांद्याचं बीज उत्पादन करतो. बरोबर. त्याचा म्हणजे भरपूर फायदा आहे कांद्याच्या बीज लागवडीचा. आता यावर्षी पाटील बायोटेक कंपनीचा कांद्याचा प्लॉट घेतलेला आहे बीज उत्पादनासाठी. हो सर. आपण याची लागवड केव्हा केली ती? याची लागवड 13 नोव्हेंबरला केली. 13 नोव्हेंबर 13-14 नोव्हेंबर हा. 2025च्या आसपास दादांनी आपल्या कांद्याची लागवड केली होती. केलेली. आता हा आपला जो कांदा आहे तर मित्रांनो हा उन्हाळी कांदा आहे. उन्हाळी कांद्याचं बीज आपण याला दिलेलं आहे म्हणजे ज्याला आपण रब्बी किंवा उन्हाळी कांदा म्हणतो जो चाळीमध्ये जास्त दिवस टिकून राहतो तर अशा कांद्याचा आपण याला दादांना प्लॉट दिलेला आहे. दादा ज्यावेळेस तुम्हाला कांदा दिला होता कंपनीकडून तर त्याची क्वालिटी कशी होती? क्वालिटी सर एकदम म्हणजे 1 नंबर क्वालिटी होती. मी बरोबर. 120 क्विंटल कांद्याचं बियाणं घेतलं होतं. टोटल 120 पूर्ण क्विंटल. 120 क्विंटल घेतलं. त्याच्यामध्ये 15 दिवस मी स्टॉक करायचं काम पडलं कारण पाऊस चालू होता त्याच्यामुळे बरोबर. लागवड करता आली नाही. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 5 ते 7 किलो पूर्ण 120 क्विंटलमध्ये ते ठेवल्यामुळं निघलं ते खराब. बरोबर. नाही तर याच्यापेक्षा नाही तर बरेच कंपनीचं आहे 50% बी कांदा बीज खराब निघते. कधी कधी आपल्या कांद्याचं 1 नंबर बियाणं निघलेलं आहे. हम्म. निघल्याच्या नंतर सुद्धा सर म्हणजे काही मर वगैरे काहीच नाही आला. बरोबर. तुम्ही बघू शकता की कुठंच असा गॅप नाही याच्यामध्ये. एकदम फुटवे एकदम सारखे येतं. बोंडाचा आकार. बोंडाचा आकार चांगला आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी मला आता- समाधान आहे माझं. बरोबर आहे. आता आपला हा जो सीड प्लॉट आहे दादा तर याच्यानंतर भरपूर सारे शेतकरी आपल्या पाटील बायोटेक कंपनीचं रब्बी हंगामामध्ये त्याच्यासोबतच खरीप हंगामामध्ये कांद्याचं बियाणं कांदा लागवडीसाठी परचेस करणार आहेत. तर आता कसं राहतं माहिती आहे का बियाण्याचं, जसं आम्ही तुम्हाला कांदा दिलेला आहे लागवडीसाठी तर त्याच क्वालिटीचं जे बियाणं आहे तर ते इतर शेतकरी मित्रांना आपल्या भविष्यामध्ये शेतात पोहोचणार आहे. तर दादा ज्यावेळेस तुम्हाला कांदा घरपोच मिळाला होता तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांनी 15 दिवस कांदा स्वतःच्या शेतामध्ये स्टोअर करून ठेवला होता आणि 120 क्विंटलमधून फक्त 5 ते 7 किलो कांदा तिथं खराब झाला होता. आता आपल्या शेतकरी मित्रांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा, कारण याच कांद्याच्या बियाण्यापासून जसं आपण जो कांदा लावलेला आहे दादा तर तसाच कांदा सेम भविष्यामध्ये शेतकऱ्यांना तिथं भविष्यामध्ये भेटणार same आहे. तसाच भेटणार तर आहे. मला असं विचारायचं आहे तर कांद्याचा कलर कसा होता, कांद्याला किती पत्ती होती, कांद्याचा सरासरी आकार आपल्याला किती ग्रॅमपर्यंत आपल्याला एक सरासरी पाहायला मिळाला होता? कांद्याचा कलर हा सर गुलाबी कलरचा होता
आणि 3 पत्ती त्याचं हे होती वैशिष्ट्य होते. आणि विशेष म्हणजे त्याचा जो आकार होता की कमीत कमी 80 ते 100 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन बरोबर. भरायसारखा असा कांदा होता सर. तर इतर शेतकरी मित्रांना तुम्ही यावर्षी काय सांगताल? पाटील बायोटेक कंपनीचं बियाणं लावायला पाहिजे की नाही? स्वतः प्रोडक्शन घेता? सर मी जसं पाटील बायोटेकचं कांद्याचं बिजवाईचं ऐकलं तसं मी एकदम बुकिंग केलं. बरोबर. कारण माझा विश्वास आहे, कारण प्रोडक्ट मी भरपूर वापरतो पाटील बायोटेकचे. आणि मी एकदम डायरेक्ट म्हणजे देशमुख बापू आहेत वाशिमचे, बरोबर. त्यांनी माझ्याकडे विषय काढला. मी म्हटलं सर माझा एकदम 200 क्विंटल कांदा माझा बुक करा. मला भेटला नाही, 120 क्विंटल दिला त्यांनी. बरोबर. तर माझा एकदम नंबर 1 विश्वास आहे पाटील बायोटेक कंपनीवर. कारण इथं काही फसवेगिरी नाही, कोणत्याच गोष्टीचं काही, म्हणजे सर्व शेड्यूल एकदम चांगल्या आणि पद्धतीने. अजून एक गोष्ट मला अशी विचारायची आहे, आता हे जो प्लॉटचं ट्रीटमेंट तुम्ही घेताय तर आपल्या पुस्तकाप्रमाणे वेळापत्रकाप्रमाणे घेताय? वेळापत्रकाप्रमाणे सर. बरोबर. कारण आपलं जे मार्गदर्शन आहे हे खूप खूप चांगलं आहे. बरोबर. आणि आपले व्हिडिओ मी खूप बघितलेले आहेत आणि बघतो मी चालूमध्ये ज्यावेळेस मला काही कोणते स्टेप आली त्यावेळेस मी तुमचे व्हिडिओ बघतो. बरोबर. आणि त्या हिशोबानं पूर्ण म्हणजे हे करतो काम. धन्यवाद दादा. तर शेतकरी मित्रांनो, आपण वाशिम जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, याच्यासोबतच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यावर्षी जो काही आपला खरीपचा लाल कांदा असतो आणि उन्हाळीचा जो रब्बी कांदा असतो, तर या कांद्याचं बीज उत्पादनासाठी या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इतर शेतकरी मित्रांना सुद्धा आपण तिथं प्लॉट दिलेले आहेत. निश्चितच एकासारखे एकच आपल्याला एकाचडे एकच जे प्लॉट आहेत तर ते आपल्याला आपल्या बीज उत्पादनाचे पाहायला मिळत आहे. तर निश्चितच यावर्षी आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांचा आपल्या पाटील बायोटेक कंपनीच्या कांद्या उत्पादनापासून कांदा सीड प्लॉट जे दिलेले आहेत तर त्या बियाण्याच्या प्लॉटपासून यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी कांद्याचं जे बियाणं आहे तर ते उपलब्ध होईल. आणि निश्चितच मी आशा करतो की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल. धन्यवाद दादा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. थोडा थोडा आवाजाचा अडचण येऊ शकते. पाटील बायोटेकचा अबोना गुलाबी या कांद्याची जी पूर्ण प्रोसेस आहे त्याचा शेवटचा टप्पा आज आपण बघतोय. आता आपण या ठिकाणी त्याची प्रतवारी करतोय आणि प्रतवारी करताना जे थ्रेशर करून आणलेलं सीड आहे ते आपण आता सॉर्टेक्स मशीनमध्ये सॉर्टेक्स करण्यासाठी या ठिकाणी टाकतोय. इथून ते मशीन ग्रॅव्हिटीने सगळा माल उचलेल आणि या पाईपामधनं ते वरती जाईल. या पाईपामधनं हा सगळा माल वरती जाईल. वरती गेल्यानंतर त्या मालातला जो कचरा आहे तो कचरा बाजूला होईल आणि तो कचरा साधारणतः या ठिकाणी आपल्याला दिसेल. म्हणजे त्यातला प्रत्येक बारीक मधला बारीक काडी कचरा हा बाजूला निघेल आणि पुढच्या प्रोसेससाठी जाईल. आता हा कचरा बाजूला झाला. यानंतर त्याच्यामधले जे माती आहे किंवा दगड आहे ते दगड या ठिकाणाहून बाजूला होतील. बियाण्यामध्ये जेवढी माती होती, खडे होते, दगड होतं, हे सगळं बाजूला झालेलं आहे आणि या ठिकाणी येत आहे. आता याच्यानंतर तो जो माल आहे हा सगळा माल ग्रॅव्हिटी मशीन मध्ये इथून ग्रॅव्हिटी मशीन मध्ये माल येतोय आणि त्यातली जी घाण आहे इथे आता काय काय क्लीन होईल. इथे आपला छिलका पूर्ण वेगळा, हलका माल पूर्ण हलका वेगळा माल. होतो.
याच्यातली सगळ्यात मेन प्रोसेस मित्रांनो की याच्यातलं जे हलकं सीड आहे, जे कमकुवत सीड आहे किंवा पोचट सीड आहे, हे बाजूला होईल आणि जाड, दमदार, ताकदवान, पूर्णपणे पोचलेलं सीड हे वेगळं निघेल. पोचट बाजूला निघेल आणि दमदार सीड हे वेगळं निघेल. इथून हा माल प्रोसेस होऊन वरती सॉर्टेक्सला जाईल. पोचट सीड बाजूला निघाल्यानंतर जे दमदार सीड आहे त्यातली जी बारीक घाण आहे ती काढण्यासाठी हे परत वरती सॉर्टेक्सला जाईल. ते आपण आता बघूया. आता आपण सॉर्टेक्स मध्ये येतोय. हे सॉर्टेक्स मशीन आहे मित्रांनो आणि या ठिकाणी कांद्याच्या सीड पेक्षा वेगळं जे काही असेल त्यासारखं दिसणार माती असेल, दगड असेल, हे सगळं बाजूला होईल आणि एकदम सुपर फाईन क्वालिटी म्हणजे ज्याच्यामध्ये 99.99% फक्त सीड असेल आणि पोचट सीड, हलका माल किंवा जे सीड सारखं दिसतं पण त्याच्यात ताकद नाहीये असं बाजूला होतं. हा जो फरक आहे हा तुम्हाला लक्षात येईल. ही सॉर्टेक्स मशीनची कमाल आहे. या इथून सीड पडतंय. हा हे आपला रॉ मटेरियल ते पत्थर वगैरे सर्व निघून हिच्यामध्ये येतो. हा सॉर्टेक्स फुल कट एक सायलो ह्या मशीनला जातो आणि जे रिजेक्शन राहतो तिच्यामध्ये आपला चांगला माल असतो तो वापस इकडे येतो. तो जो चांगला माल राहतो तो वापस इकडे येईल आणि रिजेक्शन कट्ट्यामध्ये आहे. ही आपली दुसरी मशीन. आता याच्यात काय होईल? याच्यामध्ये जर समजून घ्या आपण सीटचा माल जेव्हा चालवतो ना, एक हात मशीन आहे, एक हात सुटला तर त्यानंतर आपल्याकडे दुसरं बॅकअप आहे म्हणजे सुटला पण तिथं ना एक हात इकडे येऊन जातो. मित्रांनो हे सॉर्टेक्स आहे. त्या ठिकाणी सॉर्टिंग केल्यानंतर जर बाय चान्स काही घाण राहून गेली 1%, 2%, तर ती परत सुपर फाईन होण्यासाठी या ठिकाणी तो माल येतो आणि याच्यामध्ये घाण असण्याचा चान्सच नाही. एक आकार, एक रंग, एक साईज या क्वालिटीचं सीड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. याला आपण 99.99% किंवा 24 कॅरेट प्युअर असं आपण म्हणू शकतो. तुम्ही बघताय की बियाण्याची क्वालिटी काय आहे. इतकं सुंदर सीड हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. इथं माल येतोय का? ह्या टाकीमध्ये चालला आपला माल. ओके. हे खाली त्या ठिकाणाहून सॉर्टिंग झाल्यानंतर जो माल तयार होतोय तो या टँक मध्ये या ठिकाणी गोळा होतोय आणि या टँक मधनं खाली तो माल लोडिंग साठी तयार होईल. हा फायनल माल आहे ना? फायनल.
आता मित्रांनो, जो माल पूर्णपणे हा सॉर्टेक्स क्लीन झालेला आहे, तो माल आता या हॉपर मधनं खाली पोत्यामध्ये येईल. आणि क्वालिटी काय आहे, ही क्वालिटी आपण ऑलरेडी बघितली आहे. ते आता लाईव्ह आपण जो माल खाली पोत्यामध्ये पडेल, तो आपण लाईव्ह त्याची क्वालिटी एकदा आपण बघूया. लॉट वाईज प्रत्येक लॉट वाईज मटेरियल जे आहे सॉर्टेक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरतो आहे. इथून हे मटेरियल पूर्ण कोल्ड स्टोरेजला जाणार आहे. आणि साधारणतः याची जर क्वालिटी आपण बघितली मित्रांनो, ही आता सगळ्यात लास्ट क्वालिटी आहे. म्हणजे इथून हा माल डायरेक्ट कोल्ड स्टोरेजला जाईल. एकसारखा दाना, एक क्वालिटीचा दाना, कुठली घाण त्याच्यामध्ये नाही, अशा पद्धतीने हे फायनल अबोना गुलाबी सीड या ठिकाणी तयार झालेलं आहे. यानंतर हे सगळं मटेरियल जे आहे हे कोल्ड स्टोरेजला ठेवलं जाईल. आणि जसा सीझन येईल त्यानंतर पॅकिंग होईल. तर आपण डे फर्स्ट पासनं म्हणजे बल्ब सिलेक्शन पासनं तर पॅकेजिंग पर्यंत शेवटचा टप्पा पॅकेजिंगचा तोही आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका. आणि ह्या वर्षी अबोना गुलाबी निवडायलाही विसरू नका. धन्यवाद.